गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये जर सर्वात दुःख येण्याचं जे कारण असेल ना, तर तो आहे आपल्यापासून वाद होणं। आपल्या कुटुंबामध्ये असं वादाचं वातावरण निर्माण होणं म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये वाद विवाद होणं। असं आपण म्हणतो की भांड्याला भांडं लागणं म्हणजेच वाद विवाद होत असतात। पण हे वाद विवाद होण्याची कारणं काय असतात? बघा, सर्वात जो सुखी व्यक्ती असतो ना, तो कोण असतो बरं? समर्थ सांगत आहेत की ज्याच्या कुटुंबाचा ज्याला सपोर्ट असतो, ज्याच्या कुटुंबामध्ये प्रेमाचं वातावरण असतं। पण हे कुटुंबामध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण करण्याचं काम कोणाचं असतं बरं? आपलंच असतं ना। पण इथे काही भक्तजण म्हणतील की माझे कुटुंब मला साथ देत नाहीत, नुसतं दुःखच देत राहतात। पण समर्थ सांगत आहेत की तेव्हाच ते साथ देतील, तेव्हा तू भक्ती मार्गामध्ये असशील, तेव्हा तुझ्या वैखरीमध्ये प्रेम असेल। तुझ्या वैखरीमध्ये प्रेमच नसेल तर तुझ्या घरामध्ये भांडणं होणारच ना। पण कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा वाद विवाद होऊ नयेत ना, म्हणून माणसाने काय करायला हवं हे या पूर्ण निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। समर्थ सांगत आहेत की या पूर्ण जगातील सर्वात मोठं जर कोणतं धन असेल ना, तर ते म्हणजे सुख आणि शांती। आणि आपल्या सर्वांना असंच वाटत असतं की आपल्या घरात सुख आणि शांती टिकून राहावी। या पृथ्वीवर जो व्यक्ती आहे ना, जो जीव आहे, त्याला असंच वाटत असतं सर्व प्रेमानं वातावरण राहावं। पण अनेकदा आपण पाहतो की सर्व कुटुंबात भांडणं वाद चालूच असतात। आणि या वादांमुळं कुटुंबाचं वातावरण बिघडतं आणि कुटुंबातील सदस्यच एकमेकांशी द्वेष करतात, एकमेकांविरुद्ध कट कारस्थानं करतात, कट कारस्थानं रचतात। भाऊ एकमेकांचे वैरी बनतात। मुलाला वडिलांपासून त्रास होतो। छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण आपापसामध्ये भांडण वाद करू लागतो, ज्यामुळं कुटुंबामध्ये तणावच निर्माण होणार ना। मग घरामध्ये भांडण का होतात? या भांडणाचं नक्की कारण काय आहे हे आपण या निरूपणामध्ये जाणून घेणार आहोत। घरामध्ये आपली भांडणं कधी संपवायची, घरात कसं आनंदी राहायचं, घरात कसं आनंदी वातावरण निर्माण करायचं, हे सर्व समर्थांनी या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे। एका नगरामध्ये एक श्रीमंत शेठ राहत होता आणि तो खूप श्रीमंत होता आणि त्याचा व्यापार दूर दूरपर्यंत पसरलेला होता। त्या शेठचा एक छोटासा कुटुंब होता आणि तो कुटुंब खूपच आनंदी होता। त्याच्या कुटुंबात तो आणि त्याची पत्नी दोघेच असत, दोघे राहत होते। तो शेठ गरजू लोकांना मदत करत असे। नगरातील सर्व लोक त्याचा आदर करत असत आणि त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं। काही काळानंतर बघा, शेठच्या पत्नीला एक पुत्राला जन्म दिला। बघा, आता शेठच्या आनंदाला पारावारा उरला नाही। या आनंदामध्ये त्याने पूर्ण नगरामध्ये लाडू वाटले। तो खूप आनंदी होता आणि त्यानं आपल्या पुत्राचं नाव माधव ठेवलं। बघा, शेठ माधवची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा, त्याला उत्तम शिक्षण द्यायचा। काही वर्षानंतर शेठला आणखी एक पुत्र झाला आणि शेठनं दुसऱ्या पुत्राच्या जन्माच्या आनंदामध्ये पूर्ण गावामध्ये परत लाडू वाटले
आणि त्यानं दुसऱ्या पुत्राचं नाव ठेवलं मोहन. बघा, शेठ त्याच्या दोन्ही पुत्रांवर, माधव आणि मोहनवर खूप प्रेम करत असत. त्यांनी सर्व प्रकारच्या सुखसुविधा दिल्या आणि त्यांना उत्तम शिक्षण दिलं. शेठनं आपल्या दोन्ही पुत्रांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. माधव आणि मोहनने शेठकडे जे काही मागितलं ना, ते शेठनं आणून दिलं. कधीही कोणतीही कमी भासू दिली नाही. बघा, हळूहळू वेळेनुसार शेठचे दोन्ही पुत्र तरुण झाले. शेठला वाटलं, आता माझे पुत्र मोठे झाले आहेत, ते माझा व्यवसाय अगदी योग्यरित्या सांभाळू शकतील. त्या शेठनं आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांना म्हटलं, माधव आणि मोहन, आता तुम्ही मोठे झाला आहात. आता तुम्हालाच माझा व्यवसाय सांभाळायचा आहे आणि त्याला पुढे न्यायचं आहे. आता तुम्ही दोघे रोज माझ्यासोबत या आणि माझ्याकडून व्यवसायाचे बारकावे शिका. बघा, व्यापार कसा करायचा, गिराईक आपल्याकडे कसा खेचायचा, तुम्ही माझ्याकडून शिका. बघा, रोज माधव आणि मोहन शेठ सोबत यायचे आणि व्यवसायाचे बारकाईनं शिकायचे. काही दिवसातच दोन्ही भावांनी व्यवसायाचे उच्च नीच बारकावे शिकून घेतले. आता शेठला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती. त्यानं त्याचा व्यवसाय त्याच्या दोन्ही मुलांच्या हाती सोपवला. काही दिवस तर सर्व काही उत्तम चालत होतं, पण हळूहळू दोन्ही भावांमध्ये वाद होऊ लागले. बघा, जसे आपल्या घरामध्ये होतातच ना, भावाभावांचे वाद, या कलियुगाचं बघा सत्य आहे. बघा, माधव म्हणू लागला, मी इतके काम करतो आणि तू काहीच काम करत नाही. बघा, तर मोहन सुद्धा म्हणू लागला, भाऊ, मीही इतकंच काम करतो, तू मला असं कसं बोलू शकतोस? जितका हक्क तुमचा आहे ना, तितकाच माझासुद्धा आहे. तुम्ही मला असं बोलू नका. आता तर रोज त्यांच्यात वाद होऊ लागले होते. दोन्ही भाऊ एकमेकांचा द्वेष करू लागले होते. सर्व लोकांना कळलं की या दोन्ही भावांमध्ये बंधुभाव उरला नाही. एकदा माधव आपल्या मित्राबरोबर बसला होता आणि त्यानं बोलता बोलता त्याच्या मित्राला सांगितलं, अरे यार, व्यवसायातील सर्व काम मीच करतो, माझा भाऊ काहीच करत नाही. हे ऐकून माधवच्या मित्रानं म्हटलं, बघ मित्रा, तू तर काम करतोस आणि तुझा भाऊ फक्त आयतं खात असतो. तसं तर तू त्याच्यापेक्षा मोठा आहेस. तू त्याच्याकडून काम करून घ्यायला हवं आणि जर तो काम करत नसेल तर तू त्याला व्यवसायातून काढून टाक. पैसेही तसाही तू मोठा आहेस. तुझ्या वडिलांच्या व्यवसायावर पहिला हक्क तुझाच आहे. बघा, मित्राचं हे बोलणं माधवच्या मनामध्ये घर करून बसलं. आता माधवला फक्त असंच वाटत होतं की त्यानं लवकर मोहनला या व्यवसायातून बाहेर काढावं. बघा, लक्ष देऊन ऐका, कारण आपण पाहत आहोत की आपल्या घरामध्ये वादविवाद आणि भांडणं होण्याची नक्की कारणं काय असतात. बघा, हा मुद्दा सर्वांनी लक्षात ठेवा. बघा, दुसरीकडे मोहन जेव्हा आपल्या मित्रांना भेटला तेव्हा त्याने त्यांना सांगितलं, मोठा भाऊ मला काहीही बोलतो, स्वतःवर काहीच करत नाही आणि मलाच बोलत राहतो. मोठा आहे तर काय झालं, तो जे म्हणेल तसं मी थोडं करणार आहे. बघा, शेवटी तो व्यवसाय जितका त्याचा आहे तितका माझासुद्धा आहे. हे ऐकून मोहनच्या मित्रांना वाटलं, तुझा भाऊ तुझा गैरवापर करत आहे. तो स्वतःच तर काही करत नाही, फक्त तुझ्याकडून काम करून घेतो आणि स्वतः मजेत राहतो. मित्रा, तू तुझ्या भावापासून सावध राहा, नाहीतर तो तुझ्या वडिलांची सर्व जमापुंजी स्वतःकडेच ठेवून घेईल आणि तुला व्यवसायातून काढून टाकेल. बघा, मित्रांच्या या बोलण्याचा मोहनच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि दोन्ही भाऊ घरी आले. आता ते दोघे एकमेकांकडे वैरी नजरेने पाहत होते. दुसरीकडे शेठ आणि शेटणीला तर या वादाची काहीच माहिती नव्हती.
ती दोघे भावांमध्ये इतका वाद कशामुळे होत आहे ते तर फक्त असेच विचार करत होते की काही छोटी मोठी गोष्ट असेल. बघा, शेटणी म्हणाल्या, लहानपणीही सुद्धा असेच भांडत असत आणि मग सर्व काही विसरून एकत्र खेळायला जात असत. आता काही दिवसात त्यांचं भांडण मिटेल, पण काळांतराने या दोन भावांचं भांडण कधीच मिटलं नाही. ते वाढतच गेलं. शेठला कळतच नव्हतं की आता काय करावं. मग शेटणी म्हणाल्या, आपण दोघांचं लग्न करूया. त्यांच्यावर जबाबदारी येईल तर ते आपलं बाळ पण सोडून त्यात गुंतून जातील. मग काही दिवसानंतर माधव आणि मोहन यांच्या सुंदर मुलींशी लग्न लावून दिलं. पण माधव आणि मोहन भांडण तरी थांबलं नाही. उलट पक्षीनंतर तो भांडण वाढतच गेला, आणखी वाद पेटत गेला आणि दोन्ही भावांना फक्त हीच गोष्ट सतावत होती की बघा, हा व्यापार त्यांच्या हातातून निसटून जाऊ नये. ते दोघे एकमेकांची चुगली करत. माधव म्हणायचा, माझा भाऊ मोहन सामानात मिलावट करतो, त्याच्याकडून सामान खरेदी करू नका. आणि दुसरीकडे मोहन ही आपल्या भावाला, बघा, भावाबद्दल सुद्धा तेच म्हणायचा, माझा भाऊ सामानात मिलावट करतो, त्याच्याकडून सामान खरेदी करू नका. दोघेही एकमेकांचे शत्रू बनले. तिकडे घरीही कामावरून त्यांच्या पत्नी आपापसात भांडत असत. एक म्हणायची, माझा पती इतके काम करतो, मी का काम करू. दुसरी तेच म्हणायची, माझा पतीही इतकं काम करतो, मग मीही का काम करू. बघा, शेटणी त्यांच्या त्या भांडणामुळे त्रस्त होऊन स्वतःचं काम करायला जात असत. पण या दोघींचं शिल्लक कारणावरून भांडणं थांबतच नव्हती. शेटणेही हे पाहून विचार केला, हे माझ्या घराचं काय हाल झाले आहेत. एक वेळ होती जेव्हा मी आनंदाने माझ्या कुटुंबासोबत राहत होतो. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नव्हतं. पण हे लोक तर क्षुल्लक गोष्टीवरूनच भांडण सुरू करतात. आता वेळ आली आहे की मी आता दोन्ही मुलांना वेगळं करायचे, जेणेकरून त्यांच्यात कोणत्याही गोष्टींवरून भांडणं होऊ नयेत. मग शेठने आपल्या दोन्ही मुलांना वेगळं केलं. अर्धा व्यापार माधवला आणि अर्धा व्यापार मोहनला दिला. आता दोन्ही भाऊ वेगवेगळे व्यापार करत होते. दोन्ही भाऊ सतत एकमेकांची निंदा करत आणि याचा परिणाम त्यांच्या व्यापारावरही झाला आणि इतर व्यापाऱ्यांनाही दोन्ही भावांच्या वादाचा पुरेपूर फायदा झाला. इतर व्यापारी त्यांना सल्ला देत असत की तू तुझा व्यापार वाढवण्यासाठी कमी किमतीत सामान दे, लोकांवर तुझा प्रभाव पडेल आणि लोक तुझ्याकडूनच सामान खरेदी करतील. यामुळे तुझ्या भावाचा व्यापार चौपट होईल आणि तू श्रीमंत होशील. बघा, लोकांच्या बोलण्यात येऊन दोन्ही भावांनी असंच केलं. याचा परिणाम असा झाला की दोन्ही भावांचा व्यापार हळूहळू चौपट झाला. लोक त्यांच्याकडून कमीत कमी किमतीमध्ये सामान खरेदी करत आणि काही लोक तर त्यांच्याकडून उधारी सुद्धा घेत आणि ते दोन्ही भाऊ त्यांना सामान देत असत, जेणेकरून लोकांनी त्यांच्याकडून सामान खरेदी करावं आणि त्यांचं कौतुक सुद्धा करावं. काही दिवसातच दोन्ही भावांचा व्यापार पूर्णपणे चौपट झाला आणि ते दोघे श्रीमंत शेठपासून गरीब शेठ बनले. आता त्यांची अशी स्थिती झाली होती की ते त्यांचं घरही व्यवस्थित चालवू शकत नव्हते. त्यांना काय करावं हेच समजत नव्हतं. त्यानंतर ते दोघे त्यांच्या वडिलांकडे आले आणि वडिलांना म्हणाले, बाबा, तुम्ही व्यापार कसे करत होता? आमचा तर व्यापारात चौपटच झाला आहे. आम्ही व्यापार करण्याचा सर्व मार्ग अवलंबले, परंतु आम्ही तुमच्यासारखे बनवू शकलो नाही. अखेरीस आमच्यासोबत असं का घडलं? तेव्हा वडील माधव आणि मोहन यांना दोघांना म्हणाले, तुम्ही खरोखरच व्यवस्थित व्यापार केला होता. बघा, नक्की तुम्ही हा व्यापार होता तो व्यवस्थित केला होता का?
तुम्ही दोघे सतत भांडणातच गुंतून राहिलात. तुम्ही कधीही व्यापाऱ्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. तेव्हा दोन्ही भाऊ वडिलांना म्हणाले, बाबा आता काय करावं? तेव्हा शेठ म्हणाले, तुमच्या समस्येचं निराकरण माझे गुरुदेवच करू शकतात. तुम्ही त्यांच्याकडे जा. ते जवळच्याच नगरामध्ये नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहतात. ते तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगू शकतील. बघा, त्या वडिलांचं बोलणं ऐकून दोन्ही भाऊ गुरुजींना भेटण्यासाठी निघाले. ते नदीच्या तीरावर पोचले. तेथे एक साधू आपल्या शिष्यांना उपदेश देत होते. ते दोन्ही भाऊ त्या साधूजवळ गेले आणि त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी आपला परिचय साधूला दिला. साधूने त्यांना विचारलं की बाळकांनो, तुम्ही इथे का आला आहात? तेव्हा ते दोघे म्हणाले, आम्हाला समस्या आहे. बाबांनी सांगितलं आहे की तुम्ही त्या समस्येचं निराकरण सांगू शकता. कृपया आमच्या समस्येचं निराकरण करा. साधूने त्या दोघांना विचारलं की सांगा, तुमची कोणती समस्या आहे? तेव्हा दोघे भाऊ म्हणतात, गुरुदेव, आधी तर आमचा व्यवसाय खूपच चांगल्या प्रकारे चालायचा, परंतु हळूहळू आमचा पूर्ण व्यापार चौपट झाला. आम्ही ते सर्व करून पाहिलं जे व्यापार वाढवण्यासाठी करायला हवं होतं. आम्ही लोकांना कमी किमतीत सामान दिलं, परंतु इतकं करून सुद्धा आम्हाला आमचा व्यवसाय चालला नाही. साधू महाराज दोन्ही भावांचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकून घेतात. तेव्हा साधू म्हणाले की तुम्ही कमी किमतीमध्ये आणि उधारीवर सामान का दिलं बरं? तेव्हा माधव म्हणाला की लोकांनी आमच्याकडून सामान खरेदी करावं आणि यामुळं आमचा व्यापार चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने वाढतच जाईल व लोक आमचे कौतुकही करतील. तेव्हा साधू म्हणाले, तुम्हाला असे करण्यास कोणी सांगितलं की लोकांना सामान उधारीने व कमी किमतीमध्ये दिल्यानं लोक तुमचे कौतुक करतील म्हणून आणि तुमच्याकडूनच सामान खरेदी करतील? तेव्हा मोहन म्हणाला, हे आम्हाला इतर व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं की जर आपण सामान कमी किमतीमध्ये विकला तर लोक आपल्याकडून सामान खरेदी करतील आणि आमचे कौतुकसुद्धा करतील. सामान कमी किमतीत विकून आम्ही आमचे ग्राहक पक्के करायचे आणि त्यानंतर हळूहळू सामान जास्त किमतीमध्ये विकलं तरी ते पक्के ग्राहक आमच्याकडूनच सामान खरेदी करतील. बघा, पण असं काही झालं नाही. गुरुदेव, आम्ही तर बरबाद झालो आहोत. आता आमची स्थिती अशी आहे की लोक आमच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आम्ही आमच्या कुटुंबाचे पोट व्यवस्थित भरूसुद्धा शकत नाहीत. आमच्या वडिलांचा नगरामध्ये खूप आदर होता. श्रीमंत लोकांमध्ये त्यांचं नाव होतं, पण आता सर्व काही बरबाद झालं आहे. आता तुम्हीच सांगा, आम्ही काय करायचं? तेव्हा साधू त्यांचं बोलणं ऐकून त्यांना म्हणतात, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. या जगात सर्वात मोठं धन आहे ना, ते आहे सुख आणि शांती. जेव्हा आपण त्रस्त होतो किंवा आपल्यासमोर एखादी समस्या येते तेव्हा आपण सर्वप्रथम आपल्या कुटुंबाकडे जातो, कारण कुटुंबातील लोकच आपली समस्या समजू शकतात. पण तुम्ही दोघांनी आपली समस्या आपल्या कुटुंबातील लोकांशी नाही तर इतरांशी शेअर केली. इतर लोक तुमची समस्या ऐकून कधीही योग्य निर्णय देणार नाहीत, तर ते तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतील आणि चुकीच्या मार्गांमध्ये या चुकीच्या गोष्टी सांगतील. जी गोष्ट आहेच नाही त्यातही मीठ मिरची लावून तुमच्या समोर ठेवतील. लोकांना असं करण्यात खूप मजा येते आणि त्यांना फरकसुद्धा पडत नाही की तुम्ही समस्याशी झुंजत आहात. तुम्ही त्यांच्याकडे उपाय शोधण्यासाठी जाता, परंतु ते तुम्हाला उपाय सांगण्याऐवजी तुमच्या समस्या आणखीनच वाढवू लागतात. म्हणून जर आपण एखाद्या गोष्टीने त्रस्त असाल, बघा समर्थ सांगत आहेत
जर तुम्ही एखाद्या गोष्टीने त्रस्त असाल ना, तर सर्वप्रथम आपण आपल्या घरच्या लोकांसोबत बसून बोललं पाहिजे. कारण तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण लोकांकडे कधीच नसतं, तर ते तुमच्या कुटुंबातील लोकच तुमची समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. पण इथे मनुष्य मात्र चुकी करतो की आपल्या मित्रांना आपल्या गोष्टी सांगून टाकतो, पण घरच्यांना तो जवळचे कधीच समजत नाही. पण जिथे समर्थ सांगत आहेत, जिथे मोठी समस्या निर्माण होते, तिथे बघा, तिथे आपले मित्र परिवार कधीच उपयोगात येत नाही. ते त्या दुःखाला सामोरे जाण्यासाठी फक्त आपलं कुटुंबच असतं. म्हणून कुटुंबाला कधीच सोडू नका. जे काही तुमच्याकडे दुःख आहे ना, ते कुटुंबाशी शेअर करा, कारण त्यातच तुम्हाला मार्ग सापडेल. कधीही आपल्या कुटुंबाची कमकुवत कोणालाही सांगू नका. तुझ्यात आणि तुझ्या भावामध्ये जर मतभेद असतील तर तुम्ही दोघांनीही ते आपल्यापुरते मर्यादित ठेवले पाहिजेत. तुम्ही दोघांनी स्वतःला चांगले सिद्ध करण्यासाठी आपल्या भावांची निंदा करण्यास सुरुवात केली, ज्याचा परिणाम असा झाला की लोकांनी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा उठवला. कारण तुम्ही दोघांनीही बघा, या लोकांना सांगितलं आहे की तुमच्यात मतभेद आहेत. जर तुम्ही त्यांना हे सांगितलं नसतं तर त्यांना कळालंच नसतं. बघा, हे सर्व सांगितल्यानंतर लोकांनी तुम्हाला चांगला सल्ला दिला आहे का? बघा, त्या लोकांनी तुम्हाला सांगितलं आहे की आपापसात भांडण करू नका, असं सांगितलं आहे का? तर लोकांनी तुम्हाला एकमेकांविरुद्ध खूप चांगल्या प्रकारे भडकवलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पुढे जाऊ नये. तुम्ही त्या लोकांकडे समाधानासाठी गेलात, पण बदल्यात त्या लोकांनी तुम्हाला अडचणीतच टाकलं. बघा, दुसरे लोक कधीही इच्छित नाहीत की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जावं. ते तुम्हाला नेहमी खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. दुसरे व्यापारी काय इच्छितील की तुम्ही पुढे जा. कुठल्याही व्यक्तीला असं वाटणार नाही की त्याच्यापेक्षा त्याच्या व्यवसायामध्ये दुसरा कोणी पुढे जावं. ते हेच इच्छित असतात, कसाही सर्वात मोठा व्यक्ती बनू शकेल, तो लोकांना कधीही योग्य सल्ला देणार नाही. आणि तुम्ही दोघांनी दुसऱ्या व्यापाऱ्यांचे बोलणे ऐकून आणि त्यांच्या सांगण्यावरून सर्व कामं करायला सुरुवात केली. तुम्ही त्यावेळी एकदा सुद्धा तुमच्या वडिलांना विचारलं नाही, बाबा तुम्ही व्यवसाय कसा करत होतात? तुमचे वडील सुद्धा श्रीमंत आहेत. तुम्ही कधी त्यांना खरोखर सल्ला समलत केली का? जेव्हा तुमचे सर्व बर्बाद झाले, तेव्हा तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण आली. जर तुम्ही इतरांना विचारण्याऐवजी तुमच्या वडिलांना विचारलं असतं तर कदाचित आज तुमचा व्यवसाय चांगल्या स्थितीमध्ये असता. कधीही आपल्या कुटुंबातील सदस्यांना निंदा इतरांसमोर करू नका, कारण यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुम्ही लोकांना सांगाल की माझा भाऊ माझ्यासोबत हे करतो, माझ्या वडिलांनी असं केलं, माझ्या आईने तसं केलं, तर लोक काय करतील? ते तुम्हाला म्हणतील. तुम्ही ऐकता का त्यांचं? तुम्हीही त्यांचं बोलणं ऐकू नका. याचा परिणाम काय होईल की तुमचेच नुकसान होऊन जाईल. तुमच्यामध्ये तणाव वाढेल. लोक तर आग लावण्याच्या मागे असतात, परंतु यामुळं त्यांना काहीही नुकसान होणार नाही. तर ते नुकसान फक्त तुमचंच होईल. तुमचं घर जळून खाक होईल. तुम्ही दोघांनीही बघा, ते साधू पुढे सांगतात, तुम्ही दोघांनीही एकमेकांची निंदा केली आणि लोकांनी तुम्हाला एकमेकांविरुद्ध भडकवलं. आणि याचाच परिणाम काय झाला? तर त्यांचं काहीही बिघडलं नाही, पण त्यांनी लावलेल्या या आगीमुळं आज तुम्ही दोघे बर्बाद झाला आहात. म्हणूनच कधीही आपल्या कुटुंबातील सदस्यांची निंदा कोणाच्या समोरही करू नका. जर तुम्हाला तुमच्या भावाविषयी एखाद्या गोष्टीबाबत समस्या असेल तर तुम्ही त्याला आपापसात बसून घरीच मिटवून टाका. या गोष्टीवर मार्ग काढू शकता.
त्या समस्येचा काही ना काही मार्ग निश्चितच असतो. जर तुम्ही दोघा भावांमधील मिळून व्यवसाय केला असता तर तुम्ही तुमच्या वडिलांपेक्षा मोठे शेठ बनले असते. तुमचे वडील तर एकटे होते, पण तुम्ही तर दोघे आहात. तुम्ही जर मिळून मेहनत केली असती ना तर तुम्ही तुमचा व्यवसाय उंचीवर पोचू शकत होता. पण तुम्ही दोघांनी एकमेकांची निंदा करण्यातच वेळ घालवला. बघा, समर्थ सांगत आहे की बघा, प्रत्येक कुटुंबामध्ये लहान मोठे वाद चालतच असतात. पण त्यामुळं त्या वादामुळं कुटुंबातील लोकांनी कधीही वेगळे पडू नये. ज्या ठिकाणी 5-10 माणसं राहतील ना तिथे काही ना काही मतभेद असतीलच, मग तो कितीही सुखी कुटुंब असो. बघा, पण आपण त्या छोट्या मोठ्या वादांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, कारण अशा गोष्टी काही वेळानंतर आपोआप सुटून जातात. जर धीर धरला ना तर सर्व काही व्यवस्थित होतं. जर तुम्ही त्या छोट्या मोठ्या वादांवर भांडण करू लागलात तर गोष्टी आणखी बिकट होत जातील. जर तुमच्यापेक्षा मोठे तुम्हाला काही बोलत जरी असतील ना तरी त्यांचं बोलणं ऐका, कारण त्यात काहीही वाईट होणार नाही. बघा, कधीकधी हे आयुष्य जगत असताना आपले वडील, आपले आजोबा बघा आपल्याला उलटसुलट प्रश्न विचारतात, पण त्यांचा हेतू काय असतो की आपण त्या गोष्टीमध्ये अडकू नये, आपण त्या गोष्टीमध्ये सेफ व्हावं, आपलं नुकसान होऊ नये. पण आपल्याला त्याचा अपमान वाटत असतो आणि मीपणा तिथे समोर येतो. म्हणून कुटुंबामध्ये वाद व्हायला सुरुवात होतात. म्हणून बघा, कुटुंबामध्ये तणाव वाढेल आणि तुमच्या घरामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढतील. आपण जास्तीत जास्त वेळ असतो ना तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत घालवला पाहिजे, कारण जेणेकरून त्यांच्या प्रत्येक गोष्टी आणि भावना समजून घेता येतील. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण ते इतरांच्या बोलण्यावरून एकमेकांच्या विरोधातच होतात. बघा, आपल्या कुटुंबामध्ये बघा दुःख निर्माण करण्याचं काम कोण करत असतं? आपले मित्र परिवार. बघा, आपल्या कुटुंबातला व्यक्ती कधीच चुकीचा नसतो. त्याला दुसरी माणसं भरवून तो त्या पद्धतीचा होत असतो. म्हणून इतरांचं किती ऐकावं हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. जर तुमच्यावर एखादी अडचण आली तर सर्वप्रथम तुमचे कुटुंबच तुमच्या पाठीशी राहतं. तुमचे मित्र परिवार असतात ना ते कुठे पळून जातील समजणार सुद्धा नाही. म्हणून इतर लोक तुम्हाला त्या अडचणीत सोडून जातील. म्हणून कुटुंबात सुख आणि शांती तेव्हाच टिकून राहू शकते जेव्हा आपण एकमेकांना समजून घेऊ. म्हणून समर्थ सांगत आहेत की कुटुंबातील सदस्यांचा नेहमी आदर करा, त्यांच्या भावना समजून घ्या. कुटुंबाच्या सहकार्यानं आणि आपल्या प्रामाणिकपणानं तुम्ही दोघे तुमचा व्यवसाय पुन्हा उभे करू शकता. बघा, त्या साधूने सांगितलं की आता झालं तेवढं विसरून जा, पण आता कुटुंबाशी संलग्न राहा आणि त्या प्रामाणिकतेमुळं तुम्ही दोघे आता तुमचा व्यवसाय पुन्हा उभे करू शकता. बघा, माझं हे बोलणं लक्षात ठेवा. आणि यानंतर बघा, माधव आणि मोहन गुरुजींना नमस्कार करतात आणि दोघे हे एकमेकांच्या गळ्यात गळा घालतात आणि बघा वचन देतात की आता मी मिळून मिसळून राहू आणि एकत्रच आपला व्यवसाय उभा करू. कधीही पुन्हा इतरांच्या बोलण्यामध्ये येणार नाहीत आणि नाही कुटुंबातील गोष्टी कोणालाही सांगणार नाही. बघा, समर्थांनी सांगितलं आहे या कथेचं तात्पर्य काय? तर बघा, आपलं कुटुंब असतं ना ते आपल्या माणसांमुळं कधीच तुटत नाही, कारण ते तोडणारे कोण असतात? आपले मित्र. ते आपले कधीच हितचिंतक नसतात. बघा, आपले जे दुश्मन असतात ना तेच आपले जवळचे आपल्याला वाटतात ते आपल्या हितासाठी आहेत, पण ते कधीच हितासाठी नसतात. म्हणून कितीही जवळचा व्यक्ती असू द्या
कितीही तुमचा मित्र असू द्या, कितीही तुमचा त्याच्यावर विश्वास असू द्या, तरी घरामध्ये झालेले वाद असतील, घरामधले झालेले पैशाचे व्यवहार असतील, घरामध्ये झालेले सुख असेल ना, कधीच त्याच्यासमोर शेअर करू नका. कारण आपण मोठे झालेलो ना, कुणाला कधीच पाहवत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, समर्थांनी जे विचार प्रेरित केलेले आहेत ना, त्या विचारांचा अवलंब करा. भक्ती मार्गामध्ये मन बघा, मन तुमचं गुंतवा आणि या जगामध्ये, या विश्वामध्ये हे श्रेष्ठत्व नाम आहे ना, ते एकच आहे, श्रीराम समर्थ. बघा, तुमचं कुटुंब एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. बघा, श्रवण करा, या भक्ती मार्गामध्ये एक ऊर्जा आहे, ती ऊर्जा तुमच्यामध्ये बघा निर्माण करा. बघा, तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.